या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांची निघृण हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी नगरसेविका शालन शिंदे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, तर शारदा तानाजी शिंदे हिचा जामीन अर्ज सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश PP राजवैद्य यांनी मंजूर केला। दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4:45 दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली। त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले। उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप आहे। या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी एकूण 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर तर यांनी काम पाहिले। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।